मंडळी, आज तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जगातलं सर्वात महागडं एलिमेंट कोणतं? स्कँडियम, प्लुटोनियम की कॅलिफोर्नियम? आता तुमचं उत्तर जर प्लुटोनियम असेल तर ते चुकीचं आहे. आणि जर स्कँडियम किंवा कॅलिफोर्नियम हे तुमचं उत्तर असेल तर तेही चुकीचंच आहे. कसं वाटेल जर मी तुम्हाला सांगितलं की जगातलं सर्वात महागडं एलिमेंट हे तुमच्याकडे 10 ग्राम जरी असलं असतं तर एवढ्या पैशात तुम्ही 3 वेळा बुर्ज खलिफा आणि अंबानी परिवाराची अँटिलिया बिल्डिंग ही 5 वेळा खरेदी करू शकला असतात. आता प्रश्न पडला ना की हे एलिमेंट नक्की आहे तरी कोणतं आणि ते इतकं महाग काय? तर मंडळी, याच विषयाची माहिती आपण घेणार आहोत आजच्या भागातून. नमस्कार, मी आसादत मंगेश मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय न्यूज अनकटच्या विषय काय ह्या कार्यक्रमात. तर मंडळी, ह्या जगातल्या सर्वात महागड्या एलिमेंटचं नाव आहे फ्रॅन्शियम आणि ह्याच्या 1 ग्रामचीच किंमत आहे जवळपास $1 बिलियन. पण मग हे एवढं महागडं तरी काय? तर याचं कारण असं की ह्याची हाफ लाईफ ही फक्त 22 मिनिटं एवढीच आहे. आता तुम्ही म्हणाल की फक्त 22 मिनिटं कसं काय? तर मंडळी, फ्रॅन्शियमचे ॲटम्स हे फक्त 22 मिनिटातच डिसइंटिग्रेट होऊन जातात. मग त्याला उघड्यावरती ठेवलं काय किंवा पूर्ण एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवलं काय? पण मंडळी, हे एवढं महागडं एलिमेंट वापरलं तरी कशासाठी जातं? तर याचा उपयोग हा केमिकल रिसर्च, ॲटॉमिक रिसर्च आणि प्रामुख्याने कॅन्सर संदर्भात उपचारांसाठी केला जातो. पण हे एक रेडिओ ॲक्टिव्ह मेटल असल्यामुळे याचा उपयोग हा ॲटॉमिक रिसर्चमध्येही होतो. म्हणजे फ्रॅन्शियम हे जरी नैसर्गिकरित्या पृथ्वीवरती उपलब्ध असलं तरी त्याची लाईफ कमी असल्यामुळे त्याचा नैसर्गिकरित्या साठा करून ते वापरणं फार कठीण काम आहे. पण जरी फ्रॅन्शियम हे जगभरात अनेक ठिकाणी उपलब्ध असलं तरी त्याचा पृथ्वीवरील एकूण साठा हा मात्र 24.5 ग्रॅम एवढाच आहे. त्यामुळे याचा वापर करण्यासाठी ते कृत्रिमरित्या बनवावं लागतं. पण मग मंडळी, या एवढ्या रेअर आणि महागड्या एलिमेंटचा शोध कोणी लावला असेल? तर यामागे ही एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. 1935 मध्ये मार्गरेट पेरे यांनी अमेरिकन शास्त्रज्ञांचा एक पेपर वाचला, ज्यामध्ये लिहिलं होतं शास्त्रज्ञांना बीटा पार्टिकल नावाचं एक रेडिएशन होताना आढळलं, जे ॲक्टोनियमद्वारे उत्सर्जित होत होतं. पण हे सर्व संशयित होतं कारण बीटा पार्टिकलची ऊर्जा ॲक्टिनियमशी जुळत नाही. हे वाचून मात्र मार्गरेट यांनी एक सिद्धांत मांडला आणि त्यावर संशोधन करायला सुरुवात केली. तो सिद्धांत असा होता की ॲक्टिनियमशी दुसऱ्या मूलद्रव्यात, म्हणजे सोप्या भाषेत बघायला गेलं तर कन्या अणूमध्ये क्षय होते आणि शास्त्रज्ञांनी निरीक्षण केलेले बीटा पार्टिकल हे प्रत्यक्षात त्या कन्या अणूमधून येत आहेत. मार्गरेट यांनी अत्यंत शुद्ध ॲक्टिनियम वेगळं करून त्याच्या रेडिएशनचा अभ्यास केला आणि आपल्या सिद्धांताची पुष्टी केली. त्यांनी अल्प प्रमाणात अल्फा रेडिएशन शोधलं, ज्यात एका प्रकारच्या रेडिएशनमुळे प्रोटॉनचं नुकसान होत होतं आणि त्यामुळे ॲटम्सची ओळख बदलत होती. त्यांनी अल्फा पार्टिकलने ॲटम्स गमावल्यामुळे सिद्धांतीकृत आणि यापूर्वी कधीही न पाहिलेले 87वे एलिमेंट फ्रॅन्शियमचा शोध लावला. पण त्याला फ्रॅन्शियम हे नाव कसं दिलं? तर मार्गरेट ह्या मूळच्या फ्रान्सच्या असल्यामुळे त्यांनी आपल्या देशाच्या नावावरून ह्या एलिमेंटला फ्रॅन्शियम असं नाव दिलं. त्यांनी या शोधाची घोषणा जीन बॅप्टिस्ट पेरिन यांच्या डेस सायन्स या अकॅडमीमध्ये 9 जानेवारी 1939 रोजी केली. पण मंडळी, यातही एक गंमत आहे. ती अशी की मार्गरेट यांच्या शोधाची घोषणा ही डेस सायन्स अकॅडमीमध्ये जरी त्यांनी स्वतः केली असली तरी या शोधाची वर्ल्ड वाईड घोषणा ही जीन बॅप्टिस्ट पेरिन यांनी केली. कारण त्यावेळी मार्गरेट ह्या कोणत्याही विद्यापीठाची डिग्री प्राप्त नसणाऱ्या एक लॅब असिस्टंट होत्या. पण तरीही त्यांचा हा शोध आज अनेक क्षेत्रांमध्ये वैज्ञानिकांच्या उपयोगी पडतोय. तर मंडळी, हा होता आपला आजचा विषय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा कमेंट्सच्या माध्यमातून. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुम्ही हा नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकता. मंडळी, तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया अशाच एका विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे विषय काय.